हाय हॅलो नमस्कार, कसे आहेत सगळे. तर ही सुरुवात बघताय. भावांकडनं काम करून घेण्यात जी मजा आहे ना ती कशातच नाही आहे. आणि मी असं त्याच्याकडनं काम वगैरे करून घेतलं. त्यानंतर मग मी माझं आवरलं आणि नंतर मला जायचं होतं ब्लाऊज स्टिच करण्यासाठी. सो म्हणून पटपट आवरून घेतलं. त्याला थोडंसं चिडवलं कारण की तो कधी काम करत नाही आणि असं कधीतरी सापडतो. गेले मस्तपैकी ब्लाऊज वगैरे स्टिच करायला दिले. बिकॉज आता आपल्याला जायचं आहे लग्नाला. लग्न कुणाचं आहे ते येणाऱ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला समजेल. मग तिथून पुढं ह्या रिक्षावाल्यांसोबत माझी एवढी किरकिर झाली ना की मी सांगू शकत नाही. लिटरली भाई त्यांनी मॅप फॉलो न करता एवढ्या घाणेरड्या रस्त्याने मला आणलं आणि त्याच्यावरतून पण ते माझ्याशी एवढे भांडत होते ना. तुमच्यासोबत पण असं झालं तर तुम्ही तुमच्या सेफ्टीसाठी भांडा ना की शांत बसा. त्यांना एवढं बोलूनसुद्धा त्यांनी मला नाही तर तशा जंगलाच्या रोडने आलं. त्यानंतर मी आल्यावरती खूप डिस्टर्ब होते म्हणून नंतर मी थोडीशी बसले. त्यानंतर ह्यांच्यासोबत गप्पा वगैरे मारल्या. भारी वाटलं. घरी येऊन थोडेसे ओपन वगैरे फ्राय केलं आणि मूवी बघत बसले माइंड फ्रेश करण्यासाठी. मूवी वगैरे बघितला आणि त्यानंतर मी जो पसारा केला होता तो पसारा आवरून वगैरे घेतला. भांडी घासली. भाई चिचोरी मूवी तुम्ही जर बघितला नसाल तर चिचोरी मूवी बघा, खूप भारी आहे. मी एकदा नाही खूप वेळा बघितला आहे पण माझं मन नाही भरत आणि खूप भारी वाटतं ज्यावेळेस कॉलेज लाईफ बघायला भेटते. बिकॉज मी पण आत्ता ती जगते बट मला जशी पाहिजे तशी ती मला आत्ता जगता येत नाही आहे. पण स्टील माझ्या ज्या मी जगली आहे त्या मेमरीज मला रिस्टोर करण्यासाठी मी तो मूवी आज परत लावला होता. त्या मूवी वगैरे बघितला. त्यानंतर थोडं स्किन केअर वगैरे केलं. फेस वॉश वगैरे करून घेतला आणि मस्तपैकी आईस फिरून घेतला फेसला. हे खूप उन्हात हे खूप गरजेचं आहे की तुम्ही फेसला फेस आयसिंग वगैरे करून झालं. त्यानंतर आज लवकर झोपायचं होतं पण खूप उशीर झाला होता. 11:30-12 वाजले होते आणि उद्या सकाळी आपला 10ला पेपर होता. सो लवकर उठून उद्या कॉलेजलासुद्धा जायचं होतं म्हणून काय मस्तपैकी आवरलं वगैरे. चला भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.